घेऊयात. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळाली. या मार्गावरती केवळ वेगाचा अनुभवच मिळणार नाही, तर प्रवाशांना आता संगीताची अनोखी मेजवानी देखील मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतामध्ये पहिल्यांदाच मेलडी रोड ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध जय हो या गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावामध्ये दरवर्षीप्रमाणे तानाजी मालुसरे यांचा 356वा शौर्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावलेंनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईच्या भिवंडी येथील साई भक्त संतोष नार्वेकर यांनी साई चरणी सोन्याचे आकर्षक असे 2 दिवे अर्पण केले. 72 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दिव्यांची किंमत 11 लाख रुपये असून मध्यान्ह आरतीच्या वेळी हे दिवे साई चरणी ठेवण्यात आले होते. तर साईबाबा संस्थांच्या वतीनं देणगीदार साई भक्त संतोष नार्वेकर यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. साताऱ्याच्या ढेबेवाडी जंगलाच्या कुशीमध्ये भरणाऱ्या वाल्मिकी यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे, तर 15 फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. 13 तारखेपासून हरिनाम जपानं यात्रेला प्रारंभ होईल, तर ढेबेवाडीपासूनच घनराज जंगलाच्या कुशीमध्ये श्री क्षेत्र वाल्मिकी हे ठिकाण आहे. महाशिवरात्रीच्या होणाऱ्या श्री वाल्मिकी यात्रेस दूरवरून भाविक येतात. जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ खडसे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गौण खनिज चोरीच्या प्रकरणामध्ये चौकशी दरम्यान पोलिसांवरती अरेरावी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. तर दरम्यान चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर आपण माफी मागितल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलंय. राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. शिर्डीमध्ये धनगर समाजाचे नेते आणि बांधवांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. पद्धतीने आज 80-90% धनगर समाज तुमच्या सोबत आहे. येणाऱ्या काळात 100% धनगर समाज तुमच्या सोबत राहील. पण तुम्ही जर तुमचा दिलेला शब्द पाळला नाही, घटनादत्त अधिकार आम्हाला दिला नाही, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण केलं नाही आणि आमचा जर फसवणुकीचा कार्यक्रम तुम्ही राबवला, तर तुमचा कार्यक्रम करण्याची ताकद धनगरांमध्ये आहे, हे मात्र निश्चित. कोल्हापुरातील विकासवाडीत उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याबरोबरच 12 हेक्टर जमीन ही हस्तांतरित करण्याचे आदेश हे देण्यात आले होते. प्रस्तावित जागेपेक्षा अधिक जागा अजितदादांच्या सूचनेनुसार देण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाचा प्रस्ताव हा निश्चित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच त्याला संमती दिली की अजितदादांनी या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला होता. तर भविष्य काळामध्ये त्यांची पण आठवण तिथं राहावी म्हणून त्यांचंच नाव तिथं द्यावं अशा पद्धतीचा ठराव आम्ही DPTCच्या बैठकीत आम्ही करतोय. त्या स्टेडियमलाच अजितदादांचं नाव द्यावं आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात तिथं अजितदादांच्या नावे ते स्मारक झालं म्हणजे चांगलं होतं. गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चालक, पोलीस, शिपाई पदाकरता मैदानी चाचणीसाठी एकूण 1300 तरुण उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं. तर यापैकी एकूण 1185 उमेदवार चाचणीसाठी सहभागी झाले. तर यापैकी पात्र 1068 तरुणांची चालक, पोलीस, शिपाई पदाकरताची मैदानी चाचणी ही आज पूर्ण झाली आहे. जवळपास 15 दिवस ही प्रक्रिया चालणार असून फक्त गडचिरोली जिल्ह्यातच उमेदवार या भरतीमध्ये पात्र ठरणार असल्यामुळे युवकांमध्ये एक मोठा उत्साह आहे. नगरच्या बालगावचे अजय महाराज बारसकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंविरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. 2024 मध्ये मराठा आंदोलनावेळी एकेकाळचे सहकारी असलेल्या बारसकरांवरती फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा आरोप जरांगेंनी केलेला होता आणि त्यानंतर बारसकरांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. काल याविषयी बाजू मांडण्याकरता जरांगेंना समन्स बजावण्यात आलेला होता, पण जरांगेंनी न्यायालयात जाणं टाळलं आणि दरम्यान बारसकरांनी जरांगेंविरोधामध्ये अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. तर जरांगेंनी कोण बारसकर असा सवालही विचारलाय. जरांगे 27 मार्च ही तारीख तुम्हाला दिलेली आहे. 27 मार्च पर्यंत तुम्ही कधी यायचं कोर्टात
आणि जे मी माझ्यावर आरोप केलेत ना ते आरोप सिद्ध करून द्यायचे. ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, ही भारतीय न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेसमोर जरांगे तुम्हाला यावं लागेल. त्याला वॉरंट काढा, त्याला धरून आणा पोलिसांनी. आम्ही मागणीच करणार आहे. जरांगे म्हणजे ज्यावेळेस त्याची प्रोसेस इश्यू होईल त्यावेळेस त्याला सांग, जरांगेला आम्ही कोर्टाला विनंती करणार याच्यावर वॉरंट काढा. पहिलं जे वॉरंट असतं बेलेबल वॉरंट असतं, नंतरचं नॉन बेलेबल वॉरंट असतं. त्या प्रोसेसमध्ये ती न्याय व्यवस्था कसं आहे, थोडं लेट आहे पण थेट आहे. न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे ना, न्यायदेवता आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या, त्या विषयाला काय लोक कोण येत नाही. यांना सगळ्यांना मिळून हे कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही. माझ्या संघ राहिलं का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीत गर्दीचं नियोजन आणि विकास कामांना वेग आलाय. मंदिर परिसरालगतच्या लक्ष्मीनगर इथल्या अतिक्रमणं हटवण्यासाठी शासन आणि प्रशासनानं हालचाली सुरू केल्यात. लक्ष्मीनगरमधील नागरिकांच्या शिष्टमंडळानं माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रशासनानं 10 मार्चपर्यंत परिसर मोकळा करण्याचं आवाहन केलेलं असून सुमारे 340 ते 350 कुटुंबियांचं पारदर्शक पद्धतीनं पुनर्वसन केलं जाईल. त्याबरोबरच रिंग रोडचा प्रश्न देखील 31 मार्चपर्यंत मार्गी लावण्याचे संकेत हे देण्यात आलेत. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि भाजप सरस ठरण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून यासाठी समिती स्थापन करण्याचं निर्गमित करण्यास सांगितलं असल्याचं गोगावले म्हणालेले आहेत. तर शिवाय रायगड जिल्हा परिषदेवरती महायुतीचाच अध्यक्ष असेल असं गोगावले यांनी यावेळी म्हटलंय. त्यामुळे सुनील तटकरे यांचा शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवून अध्यक्षपद भाजप राष्ट्रवादीतून ठेवण्याचं स्वप्न हे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे. त्यांनी समिती निर्गमित करायचं ठरवलेलं आहे आणि त्यावेळेला ठरलं जाईल अध्यक्षपद उपाध्यक्षपद सभापतीपद कसं वाटप करायचं ते. परंतु युतीमधली सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येऊ शकते. राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं होतं. मात्र राष्ट्रीय जनगणनेमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रश्नसूचीमध्ये ओबीसींचा कॉलम टाकण्यात आला नसल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 23 मार्चला दिल्ली इथं 1 दिवसाचं धरणे आंदोलनाची घोषणा ही करण्यात आली आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 8 जणांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. पुण्यातील हडपसर मगरपट्टा भागातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी फोन केला. विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना देशातील 7 विविध बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तयार केलं आणि चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडत त्यांनी 22 कोटी रुपये गमावले. ग्रुपमधल्या लोकांना त्यांनी संपर्क साधला, मेसेज केले. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की समोरची व्यक्ती आणखीन पैसे मागत आहे, परंतु रक्कम देण्यासाठी नव्हती किंवा टॅक्स देण्यासाठी नव्हता. तर त्यामुळे वेळोवेळी विनंती केल्यावर समोरच्या व्यक्तीने हे फोन स्विच ऑफ करून ठेवलेले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शंका आली आणि ते जेव्हा सायबर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही सांगितलं की ही तुमची शुद्ध फसवणूक आहे आणि मग आम्ही NCRB पोर्टलवर त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत अर्थनियोजनाच्या बैठका घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक जिल्ह्यातील अर्थनियोजनाच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकांना ऑनलाईन हजर असतील. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्याशी संबंधित चेक बाउन्स प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं राजपाल यादव यांना तुरुंगामध्ये शरण येण्यास सांगितलेलं होतं आणि त्यानंतर राजपाल यादव यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये शरण येण्यास सांगितलं. केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांच्या हाकेनुसार आज देशभरामध्ये भारत बंद पाळला जातोय. सुमारे 30 कोटी कामगार या संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सहकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांप्रमाणेच याचा परिणाम हा होऊ शकतो. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी या बंदला पाठिंबा दिलेला असून SIBS
प्रमुख बँक संघटना देखील या संपामध्ये सहभागी होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये महत्त्वपूर्ण जिल्हा नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार देखील उपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये लक्ष या बैठकीकडे आता लागलेलं आहे. आदित्य ठाकरे, महेश सावंत, सचिन अहिर आणि सुनील शिंदे या बैठकीला सहभागी होणार आहेत. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सद्गुरुदास महाराज शिवकथाकार विजयराव देशमुख हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे, पण काँग्रेसचे 10 तर ठाकरे सेनेचे 22 नगरसेवक हे सहलीवरती गेलेले आहेत आणि याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारलेलं असता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून काय आदेश येतो यावरती ठरवू असं सांगितलेलं आहे. तर ठाकरे सेनेचे आमदार राहुल पाटील यांनी परभणीमध्ये चंद्रपूरचा कुठलाही परिणाम होणार नाही असं सांगितलंय. परभणी महापालिकेमध्ये आमचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार असल्याची प्रतिक्रिया ही ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. तर चंद्रपुरातील परिस्थिती वेगळी होती असं खासदार संजय जाधव यांनी म्हटलेलं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं. आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं, त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत, त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही. पण एवढं सांगतो, महापौर हे मशालीतच होणार, त्याच्यात काही दुमत नाही. परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज आहे. या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. शहरातील जनतेचा कौल ठाकरे सेनेच्या बाजूनं तर ग्रामीण भागाचा कौल आमच्या बाजूनं असल्यामुळे आम्ही महापालिकेमध्ये जनतेचा कौल नाकारणार नसल्याचं मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केलं आहे. कारण की जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे. तिथे इंटरफेअर करा. जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने आहे. त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे. तशा पद्धतीने आम्ही आमची सत्ता स्थापन करू. महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही आता ते त्यांनाच माहिती. सहलीवर जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबाला विचारलं. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आलेल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीला सोबत न घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान परभणी जिल्हा परिषद ताब्यामध्ये घेण्यासाठी ठाकरे सेनेनं देखील व्यूहरचना सुरू केल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी एबीपी माझाला दिली आहे आणि त्यामुळे परभणीमध्ये सत्ता स्थापनेची चुरस ही आणखी तीव्र झाली आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये काय झालं त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे अशी मागणी अतुल लोंढेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की एकतर काँग्रेस सोबत जाऊ नाहीतर विरोधामध्ये बसू. असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा का देण्यात आला असा सवाल अतुल लोंढेंनी उपस्थित केलाय. तर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडला असल्याचा आरोप देखील लोंढेंनी केलाय. त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील. पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल. संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते. त्यामुळे तसंही आमचं 31चं गणित बसत होतं, 23 आणि 31 असं होतं ते. पण वेळेवर वंचित आणि MIM जे आहे ते तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते BJP सोबत गेले. हा फरक पडला. जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ खडसे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गौण खनिज चोरीच्या प्रकरणामध्ये चौकशी दरम्यान पोलिसांवरती अरेरावी केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. दरम्यान चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर आपण माफी मागितल्याचं स्पष्टीकरण हे एकनाथ खडसे यांनी दिलंय.
राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. शिर्डीमध्ये धनगर समाजाचे नेते आणि बांधवांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. ज्या पद्धतीनं आज 80-90% धनगर समाज तुमच्या सोबत आहे, येणाऱ्या काळात 100% धनगर समाज तुमच्या सोबत राहील. पण तुम्ही जर तुमचा दिलेला शब्द पाळला नाही, घटनादत्त अधिकार आम्हाला दिला नाही, आमच्या लेकराबाळांचं कल्याण केलं नाही आणि आमचा जर फसवणुकीचा कार्यक्रम तुम्ही राबवला तर तुमचा कार्यक्रम करण्याची ताकद धनगरांमध्ये आहे, हे मात्र नाही. कोल्हापुरातील विकासवाडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली होती. तसंच 12 हेक्टर जमीन ही हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले होते. प्रस्तावित जागेपेक्षा अधिक जागा अजितदादांच्या सूचनेनुसार देण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाचा प्रस्ताव हा निश्चित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर दिली आहे. आणि मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच त्याला संमती दिली की अजितदादांनी या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला होता. तर भविष्य काळामध्ये त्यांची पण आठवण तिथं राहावी म्हणून त्यांचंच नाव तिथं द्यावं अशा पद्धतीचा ठराव आज DPTCच्या बैठकीत आम्ही करतोय. त्या स्टेडियमलाच अजितदादांचं नाव द्यावं आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात तिथं अजितदादांच्या नावे ते स्मारक झालं म्हणजे चांगलं होईल. लातूरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. शिवसेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 1001 विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत शपथही देण्यात आली. रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तर स्थानिक नागरिकांनी देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 73 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू झालेली असून एकूण 4148 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं उच्च शिक्षितांनी देखील अर्ज दाखल केले. त्याबरोबरच जिल्हा रुग्णालयातील एक पथक हे तैनात करण्यात आलेलं असून संशयास्पद उमेदवार आढळल्यास कारवाईही करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 73 जागांसाठी ही पोलीस भरती आहे. 4000 पेक्षा जास्त फॉर्म्स प्राप्त झालेले आहेत. 4 दिवस ही फिजिकल टेस्ट चालणार आहे आणि आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावरच उमेदवार तरुण दीपक वाळभळ याचा मृत्यू झालाय. मृत्यूचं नेमकं कारण हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. शवविच्छेदनानंतर अधिक माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील सुरक्षेवरती आणि व्यवस्थेवरती देखील अनेक प्रश्न निर्माण झाले. गडचिरोलीच्या मुळचेरा तालुक्यामध्ये लोहारा आश्रमशाळेत 2 शिक्षकांनी अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयानं दोन्ही शिक्षकांचं निलंबन केलंय. तर मुळचेरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षकांविरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे. सुभाष लांडे आणि संदीप फड असं आरोपी शिक्षकांचं नाव आहे. 2 मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर परीक्षेमध्ये कॉपी केल्याचं म्हणत शिक्षकांनी मारहाण केली आणि विनयभंग केल्याचं विद्यार्थिनींनी म्हटलंय. बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्युशनला जाणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीचा रिक्षा चालकानं हात धरला. मुलीनं विरोध करून देखील रिक्षा चालक हा हात सोडत नव्हता. तेव्हा प्रसंगावधान राखत मुलीच्या सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीनं रिक्षा चालकाच्या डोळ्यामध्ये माती फेकली आणि घटनास्थळावरून पळ काढला. बदलापूर पूर्व परिसरातली ही घटना आहे. आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाणे या ठिकाणी 6 फेब्रुवारीला एक तक्रार दाखल झाली आणि त्याच्यामध्ये लहान मुलगी वय वर्ष 10 हिचा हात एका अज्ञात आरोपीने पकडला होता रिक्षा चालकाने. विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दाखल झाली. त्या परिसरातील जास्तीत जास्त CCTV फुटेजची तपासणी करून नेमका त्यातून आरोपी निष्पन्न केला आहे आणि पुढे ती चेन डिस्क्लोज करत अंबरनाथमधून तो आरोपी जो आहे तो ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. सध्या नुकताच आज रोजी त्या आरोपीचा MCR झालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास जो आहे तो चालू आहे.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील रावणगाव खडकी इथं एसटी चालकावरती हल्ला करण्यात आलाय. एका कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. तर गाडी चालवताना झालेल्या किरकोळ वादामधून ही मारहाण झाल्याची माहिती सध्या समोर येते. पुण्याच्या वाघोलीमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. JSPM कॉलेज जवळील बैठक कॅफेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला कारमधून आलेल्या तरुणांनी अचानक मारहाणीला सुरुवात केली. या मारहाणीची घटना ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे. तर दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. जळगाव संभाजीनगर महामार्गावरती असलेल्या पाळधी गावाजवळ भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातग्रस्तांना न्याय देण्याची मागणी केली. तसंच अतिक्रमण हटवण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी लावून धरली. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बेलवळे या गावामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार केल्याच्या रागामधून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरावरती हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना ही उघडकीस आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष शिंदे यांच्या घरामध्ये गुलाल उधळला गेला आणि फटाके उडवले गेले अशी त्यांची तक्रार आहे. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा संतोष शिंदे यांनी आरोप केला आहे. मुंबईतील कुर्ला स्थानकावरती एका महिला प्रवाशाचा जीव हा टीसीच्या तत्परतेमुळे वाचलेला आहे. 7 फेब्रुवारीला महिला लोकलमधून उतरत असताना तोल गेला आणि लोकलच्या पटरीवरती ती पडणार होती. तेवढ्यातच टीसी जॉन पॉल यांनी तत्परतेनं महिलेला ओढलं आणि यानंतर या महिलेनं तत्परतेनं दाखवणाऱ्या टीसीचे आभार मानले. भिवंडीतील गोपाळनगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्कादायक घरफोडी प्रकरणामध्ये 23,45,992 रुपयांचा ऐवज हा चोरीला गेलेला होता. शांतीनगर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे. तर आरोपी शाहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी आणि उजेर अहमद इस्लामपूर रहमान खान यांच्याकडून 108 मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ आणि चार्जर केबलसह एकूण चोरीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय. तर या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सध्या करण्यात येतोय. सर्व अधिकारी अंमलदारांनी याच्यामध्ये चांगला तपास करून या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि सर्व 108 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे. एकूण 23.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. हा 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत चांगली कामगिरी करून अत्यंत कमी वेळात हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. वाशिमच्या सापळी फाट्याजवळ अपघात झाला. पुसद वाशिम मार्गावरती उमरखेडवरून शेगावला जाणारी एसटी बस ही अचानक आलेल्या दुचाकीमुळे शेतामध्ये उतरली आणि उलटल्याची माहिती मिळते. बसमध्ये 37 प्रवासी असल्याची माहिती आहे. तर यातल्या काही प्रवाशांना किरकोळ इजा झालेली असून बाकी प्रवासी हे सध्या सुखरूप आहेत. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती चांदवड जवळील मंगरुळ शिवारामध्ये भीषण अपघात झाला. गुरुद्वारासमोर पोलीस जीपनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार वीट उत्पादक रमेश गोरे यांचा जागीच मृत्यू झालाय. तर अपघात एवढा भीषण होता की ते रस्त्यावरती फेकले गेलेले होते. सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनं महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत नवीन कामगार संहितेच्या अनुषंगानं या नियमावलीचा मसुदा हा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तर मसुदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित घटकांकडून सूचना मागवून अंतिम नियमावली ही तयार केली जाणार आहे. सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास आणि कल्याणकारी योजना यांच्यासह कलाकारांना कायदेशीर संरक्षण देण्यावरती या बैठकीमध्ये विशेष भर देण्यात आला. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा एबीपी माझा. चंद्रपूरमध्ये मविया सोबतच राहण्याचे उद्धव ठाकरेंचे निर्देश होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्यानंतरही काँग्रेसकडून अपमान केला गेला. त्यामुळे भाजपसोबत गेल्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान. 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या महापौर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला महापौर पदग्रहण सोहळा. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून विराजमान. त्याआधी संजय घाडींचं पत्नीकडून घरी औक्षण, फडणवीस आणि शिंदेंकडून शुभेच्छा.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदग्रहण सोहळ्याला भाजप नगरसेवकांकडून जय श्रीरामसह मोदी मोदी अशा घोषणा. सगळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक फेटे बांधून सभागृहात. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून भाषण देत असताना गदारोळ. घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून सभागृहाबाहेर पाय ठेवत ठाकरेंच्या नगरसेवकांकडून निषेध व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पीठासीन अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्षेप. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून हरकत. त्यावर आयुक्त भूषण गगराणेंनी नियमात बदल केल्याचं सहपुरावा दाखला देत आक्षेप फेटाळला. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक महापौर पदग्रहण सोहळ्याला मास्कसह सभागृहात. यावेळी काँग्रेस नगरसेवकांकडून सभागृह परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या निवडून आलेल्या महिलांना सभागृहामध्ये बसायला जागा नसल्यामुळे काँग्रेस नगरसेवक आक्रमक. काँग्रेसचे नगरसेवक आधी थेट व्यासपीठावर, त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहामध्ये थेट जमिनीवर बसले. मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक दाखल होताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. नगरसेवकांकडून 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या पदग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मुंबई महानगरपालिकेच्या क्वीन गॅलरीमधून पाहिला पदग्रहण. कॉटन किंग स्टुडिओमधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. अभिनेता सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माला धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर आली आहे. ईमेल पाठवणारा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येतोय. त्याबरोबरच प्रोटोन ईमेलचा वापर करून ही धमकी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी ही सुरू आहे. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ओ रोमिओ या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अभिनेता शाहिद कपूरने चित्रपटात अंडरवर्ल्डशी संबंधित हुसेन उस्तार यांची भूमिका साकारली आहे. मात्र चित्रपटामध्ये त्यांची गँगस्टर म्हणून चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या मुलीनं प्रदर्शन रोखण्याची मागणी केली. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं याचिका फेटाळलेली होती आणि त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना सगळं माहिती होतं, त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे संकेत. कप्तान मलिक यांना स्वीकृत नगरसेवक करण्यास राष्ट्रवादीतील एका गटाकडून विरोध. निवडून आलेले सर्वच सदस्य एका समाजाशी निगडीत, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद देताना दुसऱ्या समाजाचा विचार करा अशी मागणी. चंद्रपूरमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याचा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्या होत्या. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या 2 गटांमध्ये शेवटपर्यंत एकमत न झाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला असावा असंही मत व्यक्त. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना सगळं माहिती होतं, त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे संकेत. कप्तान मलिक यांना स्वीकृत नगरसेवक करण्यास राष्ट्रवादीतील एका गटाकडून विरोध. निवडून आलेले सर्वच सदस्य एका समाजाशी निगडीत, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद देताना दुसऱ्या समाजाचा विचार करा अशी मागणी. चंद्रपूरमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याचा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्या होत्या. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या 2 गटांमध्ये शेवटपर्यंत एकमत न झाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला असावा असंही मत व्यक्त. चंद्रपूरमध्ये मविया सोबतच राहण्याचे उद्धव ठाकरेंचे निर्देश होते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्यानंतरही काँग्रेसकडून अपमान केला गेला, त्यामुळे भाजपसोबत गेल्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान. 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या महापौर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला महापौर पदग्रहण सोहळा. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून विराजमान. त्याआधी संजय घाडींचं पत्नीकडून घरी औक्षण. फडणवीस आणि शिंदेंकडून शुभेच्छा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदग्रहण सोहळ्याला भाजप नगरसेवकांकडून माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. कॉटन किंग स्टुडिओमधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.
कामगार कायद्यांच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद. 30 कोटी कामगार सहभागी होतील असा दावा. बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता. परभणीच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज. काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची होणार संयुक्त बैठक. चंद्रपूर विसरून काँग्रेस ठाकरेंना पाठिंबा देणार की भाजप चमत्कार करणार याची उत्कंठा. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार पुण्यात प्रशासकीय बैठका. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरणार जिल्हा वार्षिक आराखडा. पुण्यात मगरपट्ट्यामधल्या ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटी रुपयांना गंडवलं. पोलिसांकडून 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचं दाखवलं होतं आमिष. अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गाव करण्याचा ऐतिहासिक निर्णय. एकमुखानं ठराव करत दिला. माझी जात मानव जात असा नारा आंतरजातीय विवाह थाटात लावणार. 2020 विश्वचषकात आज टीम इंडियाचा सामना दुबळ्या नामिबिया संघाविरोधात. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार. सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे परभणी महापालिकेतून. चंद्रपूरमुळे परभणीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचं सत्ता स्थापनेचं आव्हान आणखीनच कठीण झालंय. चंद्रपुरात दगाफटका झाल्यानं परभणीमध्ये ठाकरेंसोबत जायचं की नाही याचा निर्णय काँग्रेसनं अजूनही घेतलेला नाहीये. काँग्रेस शिवसेना एकत्र येणार की भाजप काही खेळी करणार हे आजच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल. निर्णयाचा चेंडू सध्या पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात प्रलंबित आहे. परभणीमध्ये ठाकरेंचे 25, काँग्रेसचे 12, भाजप 12, राष्ट्रवादी 11 आणि अपक्ष 5 असं संख्याबळ आहे. तर बहुमताचा आकडा आहे 33. दरम्यान सावध भूमिकेत असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंचे सगळे नगरसेवक सहलीवरून काल रात्री परभणीत दाखल झालेत. दरम्यान आज सकाळी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडेल. सकाळच्या बैठकीतच महापौर उपमहापौर पदाची नावं ठरतील आणि त्यामुळे परभणीमध्ये सत्तेचा हा गेम कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर या संदर्भात अधिक तपशील देण्यासाठी आपले परभणीचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत. पंकज, आता काँग्रेस आणि ठाकरेंचं नेमकं काय ठरलेलं आहे? काँग्रेसचा निर्णय आता पक्का झालेला आहे का? परभणीमध्ये ऐन वेळेला चंद्रपूरची पुनरावृत्ती होण्याची काही शक्यता वाटते का? माधवी, आपण जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये जे झालं त्यानंतर परभणी महानगरपालिकेच्या या सर्व निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे, जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि या ठिकाणी जे काँग्रेस आणि शिवसेनेचे जे नगरसेवक सहलीवर गेलेले होते, काल रात्री हे सर्व नगरसेवक उशिरा रात्री परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. परभणीतील एका ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि राहुल पाटील असतील, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील असतील, खासदार संजय जाधव असतील, काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश देशमुख असतील, सिद्धार्थ हत्यामिरे असतील, त्याचबरोबर मुजाहिद खान यांची सर्वांची रात्री स्थानिक पातळीवरची जी बैठक आहे ती झालेली आहे. आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा एकसंघ राहण्याचा निर्णय जो आहे तो त्यांचा झालेला आहे. आता यामध्ये शिवसेनेचा महापौर कोण करायचा आणि काँग्रेसचा उपमहापौर कोण करायचा यामध्ये तिढा जो आहे तो कायम आहे. आणि तो तिढा या आज सकाळी 8 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सुटेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि 8 वाजता महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती दोन्ही पक्षाच्या नेत्यांची परभणीमध्ये होणार आहे. आणि याच अनुषंगानं सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. शिवसेनेकडून 6 जणांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर काँग्रेसकडूनही 3 जणांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आता यामध्ये काँग्रेस आपली उमेदवारी मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेला ह्या सर्व काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ज्या काही तडजोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष दिलेलं आहे. आणि नेमकं भाजप यामध्ये काय खेळी करते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. माधवी, नक्कीच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, त्यामुळे तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू. सध्या पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. बघा, तुम्ही पाहिलं असाल की आम्ही इथं परभणीमध्ये सोबत लढलो आणि आमचं ठरलं होतं की महापौरच्या वेळेस बैठक घेऊन चर्चा करायची आणि नंतर ठरवायचं. पण हे कालचं जे झालेलं आहे की
शिवसेनेनं उभाटा गटाने काँग्रेसला सोडून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्या संदर्भात आमचे पक्षाध्यक्ष असतील, आमचे प्रभारी असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते असतील, आमची गांभीर्यपूर्वक इथं मिटिंग सध्या सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. नाही, तो पक्षश्रेष्ठ जे आदेश देतील आम्हाला ते आम्हाला मान्य राहील. आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं. आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं. त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत. महापौर हे मशालीचंच होणार याच्यात काही दुमत नाही. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मात्र बदल्याचं राजकारण करणार नसल्याचं म्हटलंय आणि त्यामुळे निश्चितच परभणीमध्ये ठाकरेंना दिलासा मिळाला असेल असं आपण म्हणू शकतो. मात्र निवडणुकीमध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल. आम्ही नीतिमूल्य आणि विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे विचाराशी कुठल्याही पद्धतीने प्रतारणा करणार नाही. मात्र एकंदरीत चंद्रपूरच्या घटनेच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावला आहे. जे झालेलं आहे ते योग्य नाही आणि घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं कुठेही कारवाई व्हायला पाहिजे किंवा एक जो ज्या सगळ्या शंकांचा आणि एकंदरीत झालेल्या घटनेच्या अनुषंगानं जी चर्चा झाली पाहिजे ती अद्यापर्यंत ही झालेली नाही. वंचितचे दोन्ही मतदान काँग्रेसला व्हायला पाहिजे होते, किंबहुना भाजपला पोषक त्यांनी राहता कामा नये. उभाटा या संदर्भामध्ये उलटे आमच्यावर आरोप करत आहेत, हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. परभणी महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदांची निवडणूक आज पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्यांदा पीठासीन अधिकारी हे नामनिर्देशन पत्रांची छाननी करणार असून छाननी अंती वैध उमेदवारांची नावं पीठासीन अधिकारी यांनी वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटात पीठासीन अधिकारी यांना लेखी नोटीस देऊन उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान घेणं आवश्यक असल्यास पीठासीन अधिकारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावं वर्णानुक्रमे घोषित करतील व हात वर करून मतांची नोंदणी करण्यात येईल. साधारणतः 12 वाजेपर्यंत ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल. तर चंद्रपूर महापालिकेमध्ये काय झालं याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे अशी मागणी अतुल लोंढेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं की एकतर काँग्रेस सोबत जाऊ नाहीतर विरोधात बसू. असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा का देण्यात आला असा सवाल अतुल लोंढेंनी उपस्थित केलाय. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडला असल्याचा आरोपही लोंढेंनी केलाय. त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील. पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते. त्यामुळे तसंही आमचं 31चं गणित बसत होतं, 23 आणि 31 असं होतं ते. पण वेळेवर वंचित आणि MIM जे आहे ते तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते BJP सोबत गेले. हा फरक पडला. उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक पार पडणार आहे. या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या बैठकीकडे लागलंय. आदित्य ठाकरे, महेश सावंत, सचिन अहिर आणि सुनील शिंदे या बैठकीमध्ये सहभागी होतील. आता एक मोठी बातमी आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. बंदमुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या 4 नवीन कामगार संहितांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी देखील या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलनही केलं जाईल. तर कामगारांनी हा देशव्यापी बंद का पुकारलेला आहे, त्यामागचं कारण काय, त्यांच्या मागण्या काय, आपण पाहूयात. तर 29 कामगार कायद्यांच्या जागी 4 नव्या कामगार संहितांना विरोध केला जातोय.
नव्या संहितांमुळे कामगारांचे अनेक हक्क हिरावले जातील असा या सगळ्यांचा दावा आहे. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध केला जातोय. कामगारांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी होतीये. वीज दुरुस्ती विधेयकालाही विरोध केला जातोय. बियाणे विधेयकाच्या मसुद्याला कामगारांचा विरोध आहे. त्यासोबतच पीस कायदा रद्द करावा अशी देखील एक प्रमुख मागणी आहे आणि बंदमध्ये 10 कामगार संघटनांच्या युनियन सहभागी होत आहेत. तर आजच्या या संपामुळे कोणत्या सेवांना फटका बसू शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर सरकारी कार्यालय आणि बाजारपेठांवर या संपाचा या बंदचा मोठा फटका बसू शकतो. त्यासोबतच सरकारी बँका आणि विमा कार्यालये देखील बंद राहू शकतात. कारखाने आणि कंपन्यांवरही परिणाम होईल. बाजार समित्या, भाजी मंडई यावरही आज परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यासोबतच केरळ, ओडिया, कर्नाटकात याचा अधिक परिणाम शक्य आहे. अत्यावश्यक सेवा सुविधांना मात्र या बंदमधून वगळण्यात आलंय. विमानतळे आणि विमान सेवा व्यवस्थित सुरू राहतील असाही अंदाज आहे. तर बँका, विम्याच्या ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहेत. सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठका घेणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितलंय. तर पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये 15 लाख नोंदी आहेत आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. मी पाठीमागच्या आठवड्यात ज्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच वेळेस उपसमितीला बोललो होतो की तुम्ही गॅझेटियरचा विषय लांबणार असलात तर मला आंदोलन करावं लागलं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आजच आम्ही विषय घेतो आणि त्या दिवशी मला वाटतं पाठीमागच्या आठवड्यात त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळा आढावा घेतलाय. त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे. थोड्याच दिवसात म्हणजे पुढच्या महिन्यात शक्यतो सोलापूर जिल्ह्याची ताकदीनं मोठी बैठक लागणार आहे. अशीच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे हे सगळ्यांच्याच बैठका आता मी घेतोय की तुम्ही लवकर सातारा संस्थानचा, औंधचा, मिरजचा, कोल्हापूरच्या संस्थांचा गॅझेटेड याचा GR काढा, नसतं आंदोलन होईल. नगरच्या वालगावचे अजय महाराज बारसकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. 2024 मध्ये मराठा आंदोलनावेळी एकेकाळचे सहकारी असलेल्या बारसकरांवर फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा आरोप जरांगेंनी केलेला होता. त्यानंतर बारसकरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काल याविषयी बाजू मांडण्याकरता जरांगेंना समन्स बजावण्यात आला होता, पण जरांगेंनी न्यायालयात जाणं टाळलं. दरम्यान बारसकरांनी जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. तर जरांगेंनी कोण बारसकर असा सवाल उपस्थित केलाय. जरांगे 27 मार्च ही तारीख तुम्हाला दिलेली आहे. 27 मार्च पर्यंत तुम्ही कधी यायचं कोर्टात आणि जे मी माझ्यावर आरोप केलेत ना ते आरोप सिद्ध करून द्यायचे. ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, ही भारतीय न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेसमोर जरांगे तुम्हाला यावं लागेल. त्याला वॉरंट काढा, त्याला धरून आणा पोलिसांनी. आम्ही मागणीच करणार आहे. जरांगे म्हणजे ज्यावेळेस त्याची प्रोसेस इश्यू होईल त्यावेळेस त्याला सांग जरांगेला आम्ही कोर्टाला विनंती करणार याच्यावर वॉरंट काढा. पहिलं जे वॉरंट असतं बेलेबल वॉरंट असतं, नंतरचं नॉन बेलेबल वॉरंट असतं. त्या प्रोसेसमध्ये ती न्याय व्यवस्था कसं आहे थोडं लेट आहे पण थेट आहे. न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे ना. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या राव त्या विषयाला काय कोण येत ना. यांना सगळ्यांना मिळून हे कोण येत ना 10-15 जण राज्यातले त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, माया संघ राहिलं का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी आहे. श्वसनाच्या त्रासामुळे शरद पवारांवर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृतीत अशीच सुधारणा कायम राहिली तर शरद पवारांना रुग्णालयामधून उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी